पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल। ती ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम आजच्या दिवसामध्ये देखील आमच्यासोबत जोडली गेली आहे। त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत दोन्ही संघांना देऊया ऑल द बेस्ट सामन्याच्या दृष्टिकोनातून। त्याचप्रमाणे पंचांचा आता ग्रीन सिग्नल येईल। वाईड एकच असेल, शफलचा नियम नाहीये त्याचप्रमाणे तुम्हाला रिव्ह्यू फक्त बीमर, रनआउट आणि वाईड साठी दिला जाईल। एकच रिव्ह्यू असेल। टाइम काउंटर स्टार्ट केलं जाईल। एलबी विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही। सामन्याला करायची सुरुवात सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट। शो द गुड गेम अँड द क्वालिटी क्रिकेट। पहिला चेंडू लो फुल टॉस चेंडू, तिथे फटका चांगला आहे। डीपला क्षेत्ररक्षक दाखल झाले। पहिल्या चेंडूवर येथे एक सिंगल। सिंगलच्या मदतीने आता या सामन्याला होणारी सुरुवात धावफलक 1 या आकड्यावर जाऊन पोहोचेल। धडाकेबाज वडवली संघाची। मातब्बर संघांमध्ये आजच्या दिवसामध्ये कमालीचा खेळ दाखवला जाईल। कालच्या दिवसामध्ये यजमान संघ बेस्ट ऑफ टेमगाव स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल झालाय। तर आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 5 मध्ये आपलं स्थान निश्चित करेल येणारा काळ येणारी वेळ। लेगबायच्या स्वरूपात ही सिंगल। धावपळक सध्याच्या गड्याला जाऊन पोहोचतोय टीम भरत शिंगोळे स्मृती धडाकेबाज वडवली संघाची 2 या आकड्यावर। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आधी दाखल झालाय। चांगली कामगिरी 2 चेंडूवर आतापर्यंत करत असताना अजून जरी विचार केला तर पहिल्या चेंडूवर लो फुलटॉस चेंडू होता, तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हवं तसं एलिव्हेशन मिळालं नाही। त्यात कारणास्तव एक सिंगल आली। पुनश्च एकदा फटका तिथे चांगला आहे पण मिस टाइम स्ट्रोक। डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक दाखल झाले आणि विकेटचं पतन। पहिला आद्रा धडाकेबाज वडवली संघाला, फलंदाज बाद। नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील ऋषी। तिसरा क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झाला। कशा प्रकारची कामगिरी इथून पुढे असेल ते पाहण्यासारखं असेल। अगदीच आता इथून पुढे संघाच्या पूर्ण धावीची जबाबदारी नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले। पहिला चेंडू डॉट झाला। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चांगला फटका। तितक्याच चांगल्या प्रकारचा खेळ तिथे राहिला। चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे राहिलं। क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धनवंत होते। चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून तात्काळ आता सलगचा दुसरा डॉट तिथे गोलंदाज आधीच्या माध्यमातून एकंदरीत पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज आधीने। विकेट काढण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे। डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक खूप दूरचा पल्ला गाठत करणार नाही चुकी। दुसरा विकेटचं पतन, वेदांतने पकडला कॅच, फलंदाज बाद।
नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाजी ट्रॅकवर जर्सी नंबर 27 वेदांत दाखल झालाय. तर या षटकामध्ये किती धावा एकवटल्या जातील, किती धावा रोखल्या जातील. पहिला चेंडू मात्र फटका मिस टाइम. प्रयत्न तर चांगले राहिले होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या क्षणाला जेल ड्रॉप आणि त्याचं रूपांतर तिथे येतील 2 धावा. 2च्या मदतीने धावपळ हक्क सध्याच्या घडीला जाऊन पोचेल 4 या धावसंख्येवर. पहिला चेंडू फुलटॉस होता, मेजवानी होती फलंदाजासाठी, परंतु मेजवानीचा हवा तसा फायदा उचलता आला नाही. तिथे झेल झाले असते, परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे झेल ड्रॉप केला. त्याच कारणास्तव आता 2 धावा स्कोर कार्डवर ऍड केल्या जातील. धावपळक 4 वर पोहोचेल. अगदी आपण पाहू शकता नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतला. तो सध्याच्या घडीला चांगला निर्णय ठरत असताना जयनमन कोंडे साखरे संघाला यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला होता. एक सिंगल. धावपळक 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले सध्याच्या घडीला. टीम भरत शिंगोले स्मृती धडाकेबाज वडवली क्रिकेट संघाचं. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी ट्रॅकवर वेदांत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 2 चेंडू मध्ये 3 धावा एकंदरीत खर्च केल्यात. शपल खेळ स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे झेलची संधी झाली होती. मात्र डीपला क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, त्यात कारणास्तव आता या चेंडूवर देखील 2 धावा आणि 2च्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला पहिल्या डावामध्ये धडाकेबाज वडवली संघाचं जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट सकाळच्या सत्रामध्ये आपण अनुभवत आहात. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण टेमगाव, भव्य दिव्य निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले हे गोल मैदान. अखंड टेमगावकरांनी, त्याचप्रमाणे बेस्ट ऑफ टेमगाव संघाने घेतलेली मेहनत आणि गोजिरी चषकाचं आयोजन एकंदरीत या स्पर्धेला, त्याचप्रमाणे MGC अंतर्गत 40 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवला. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. अवांतरची घोषणा पंचांची तिथे. धावपळक सध्याच्या घडीला 8 या आकडेवर जाऊन पोहोचेल. टीम धडाकेबाज वडवली क्रिकेट संघ धावांसाठी चाललेला संघर्ष सध्याच्या घडीला आपण खेळपट्टीवर पाहत आहोत. विकेट केलाय, फटका यावेळेस देखील मिस टाइम आहे. डाऊन द बॉल आधी करणार नाही चुकी, फलंदाज होईल बाद. योगेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानात डावखुऱ्या हाताचे फलंदाज संदीप दाखल झालेत. संदीप आता इथून पुढे या 2 फलंदाजांना चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि नक्कीच धावसंख्येचा टार्गेट इथून पुढे सेट करून द्यावा लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, पहिल्या फेरीमध्ये धावसंख्येचा उच्चांक मला वाटतं 4 ते 5 संघांनी धावसंख्येचा उच्चांक गाठला होता. मला वाटतं 50च्या खाली कोणी तिथे धावसंख्या बनवत नव्हता. पहिला चेंडू बिग हिट केलाय, षटकार.
षटकार आणि षटकाराच्या मध्ये ते धावपळक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एकंदरीत गोलंदाजीचं कौतुक करत होतो आपण, परंतु जसा मैदानात संदीप दाखल झाला पहिल्या चेंडूवर ऑन साइडला मोठा फटका खेळत आता त्याने धावगतीला वेग देण्याचं काम केलंय. षटकाराच्या मध्ये ते धावपळक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. पहिल्या चेंडूवर बिगिट केलाय फलंदाज संदीपने. स्टेप आउट झाले. मिस टाइम स्ट्रोक. झेल होईल का? हो नाही करता तिथे झेल ड्रॉप. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दुसऱ्या षटकाला समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा जाऊन पोचतील 15 या आकड्यावर. घाई करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. कोंडे साखरे संघ दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये रंगत असताना आता तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. तिसरं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं, तिचे 2 विकेट मिळवल्या होत्या, धावा फक्त 2 खर्च केल्या होत्या, तो आधी सेकंड स्पेल मध्ये आता गोलंदाजीमध्ये दाखल झालाय. कशा प्रकारची कामगिरी आता तिसऱ्या षटकामध्ये असेल? अधिकचा वेळ खर्च करू नका क्षेत्ररक्षण सज्ज करण्यासाठी कोंडे साखरे संघ. पहिला चेंडू इथे बिगिट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक 2 दाखल झाले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू सी रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या फलंदाजांचा विचार केला तर तिथे त्यांच्या माध्यमातून हवे तसे फटके येत नव्हते, धावा येत नव्हते, परंतु जसा डावखुऱ्याचा फलंदाज संदीप मैदानामध्ये दाखल झाला, त्याच्या बॅट मधनं अगदी आपण पाहू शकता हवे तसे फटके येत आहेत, धावा येत आहेत त्याच्या बॅट मध्ये. चौकार. यावेळेस पुन्हा एकदा फटका तिथे मिस टाइम आहे, परंतु नो मान्स लँड मध्ये चेंडू दाखल झाला. एक सिंगल पूर्ण. दुसरा धाव्याचा प्रयत्न आणि नक्कीच आता या चेंडूवर धावा 2 येतील. 2च्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल धडाकेबाज वडवली संघाचा 21-21 या आकड्यावर. प्रभाकर डोले यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभ आगमन झालं. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. त्यांचं सहर्ष मनापासून स्वागत. शपल झाले. फटका तिथे फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. झेल तर झालाय. पंचांचा रिव्ह्यूची मागणी केली. भीमर चेंडू आहे की नाही, अंपायर्स कॉल आहे. भीमर असेल चेंडू. भीमर चेंडूवाला तिथे झेल तर झाला होता, परंतु नो चेंडू असल्या कारणाने आता फलंदाज सेफ असेल. आणि अर्थात पुढील चेंडू आता फ्री हिट आहे फलंदाजांसाठी. मेजवानीचा कशा प्रकारे आस्वाद इथून पुढे फलंदाजाच्या माध्यमातून घेतला जाईल. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज विशाल असतील, सलामीसाठी दाखल झाले होते, अजूनही आपली विकेट टिकून ठेवली आहे.
विशाल आता फ्रीड चेंडूचा कशा प्रकारे फायदा उचलेल नक्कीच की ज्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी ज्याची राहिली होती तो आधी आता कशा प्रकारची कामगिरी फ्रीड चेंडूवर असेल. विकेट काढण्याचा प्रयत्न इथे चांगला आहे आणि चेंडूला खेचलाय, फेकून दिलाय चेंडूला स्क्वेअर लेग सी मारे का पार. पंचांचा इशारा, षटकार. षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावपळक 6 ने पुढे सरकेल धडाकेबाज वडवली संघाचं 29-29 या आकड्यावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावपळक 29 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटकामध्ये जर कामगिरी चांगली राहिली होती गोलंदाज आधीची, मात्र या षटकामध्ये आता महागडे ठरत असताना गोलंदाज आधी आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू आणि फुलटोल वसूल करत असताना दुसरा ब्लास्ट फलंदाज विशालच्या बॅट मधनं सिक्सर. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जर आपण पाहिलं तर धावांसाठी संघर्ष राहिला होता. नंतर विशाल सलामीसाठी फलंदाजीचा दाखल झाले होते. विकेट टिकून ठेवली कारण एका एंडने विकेट्स पडत पडत गेल्या, परंतु विशाल आता या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करतात असताना आपल्याला पाहायला मिळतील. षटकाराच्या मध्ये धावपळ 35 या आकड्यावर फ्लाय होईल सध्याच्या घडीला. धडाकेबाज वडवली संघ सॉफ्ट हँडने फटका खेळलाय तिथे एक सिंगलच्या मदतीने धावपळक 36 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू आहे गोलंदाज आधी. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विशालच्या माध्यमातून खेळलं जात आहे ते आपण पाहू शकतात. खराब चेंडूवर मोठे फटके आणि त्याचप्रमाणे चांगल्या चेंडूवर सन्मान देण्याचं काम एकंदरीत सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विशाल दाखवत असताना चांगली फलंदाजी त्याची या मॅच मध्ये अनुभवतात. पुन्हा एकदा ऑन साइडला आता फटका चांगला आहे. फलंदाज तिथे आले होते लांबचा पल्ला गाठत, परंतु एक टप्पा घेत चेंडूच घेईल सीमा रेषेचा वेध, चौकार. करतोय त्याचप्रमाणे सामन्याला आता अधिकचा वेळ खर्च न करता सुरुवात करायची आहे. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालेला आहे. धावपळकावर धावा 40 आहेत. अगदी आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये गोलंदाज आधीची कामगिरी चांगली राहिली होती. तिथे 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि धावा फक्त 2च दिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये जर कामगिरी इकॉनॉमिकली चांगली राहिली होती, मात्र मागील षटकामध्ये थोडा महागडा ठरला. मात्र फलंदाजी विशालची चांगली राहिली आहे.
चौथ्या षटक आणि चौथ्या षटकाला होणारी सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर धनवंत दाखल होतील. पहिला चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. कारणास्तव आता या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने गोलंदाजी ट्रॅकवर धनवंत चांगली कामगिरी करत असताना पहिल्या चेंडूवर सुरुवात तर चांगली झाली. शेवट कसा असेल आता या निर्धारित 5 चेंडूमध्ये किती धावा फलंदाज विशालच्या माध्यमातून एकवटल्या जातील. बिगेट केला आहे, फुल टॉस चेंडू आहे, तिथे क्षेत्ररक्षक ते आपण पाहू शकता बाउंड्री लाईनच्या लगत डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. एक सिंगल, दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता आता या चेंडूवर धावा मिळतील 2. धावफलक 2च्या मदतीने जाऊन पोहोचेल टीम धडाकेबाज वडवली संघाचं 42 या आकड्यावर. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांसाठी संघर्ष, मात्र तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत धावा एकवटल्या गेल्या आणि धावसंख्येचा डोंगर रचण्याचा इतिहास मैदानामध्ये सध्याच्या घडीला विशाल करतोय. शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावर पुलचा फटका पाठवून दिला चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. सध्याच्या घडीला पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम भरत शिंगोळे स्मृती धडाकेबाज वडवली क्रिकेट संघ चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये विशाल करत असताना संदीप मैदानामध्ये दाखल झाले होते. त्यांची देखील कामगिरी अगदी आपण पाहू शकता चांगली राहिली. पहिल्या फलंदाजांचा जरूर धावांसाठी संघर्ष राहिला होता, परंतु आता चेंडू अवांतरची घोषणा पंचांची येते. अवांतरच्या मदतीने धावपळक 49 49 आकड्यावर जाऊन पोहोचेल. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर टेमगाव संघ नक्कीच पहिल्या फेरीमध्ये 104 धावेंचं टोटल तिथे उभारण्यास यशस्वी झालं होतं. मात्र यावेळेस फुलटॉस चेंडू, प्रयत्न तर तिथे चांगले राहिले होते फिल्डरचे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर 6 धावांसाठी चेंडू पाठवलाय. सिक्सर षटकाराची घोषणा केली. तसंच बीमरसाठी आता रिव्ह्यूची मागणी केली बॅटिंग करणाऱ्या टीमने. फेअर डिलिव्हरी असेल. बॉल डीप होत होता. इथून पुढे वडवली संघाला रिव्ह्यू उपलब्ध केला जाणार नाही. एकच रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. अवांतरची घोषणा, अवांतरची मागणी केली होती आणि पंचांचा देखील होकार त्यावर. दुसरा अवांतर या षटकातील आपल्याला पाहायला मिळतो. धावफलक सध्याच्या घडीला फ्लाय होईल टीम वडवली संघाचं 56 आकड्यावर जाऊन पोहोचलंय. एकंदरीत धावसंख्येचा टोटल धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचं काम सध्याच्या घडीला मैदानामध्ये विशाल करत असताना चांगली कामगिरी. त्यानंतर संदीप देखील कमालीची बॅटिंग त्याची या मॅच मध्ये आपण अनुभवतात. बिगिट केलाय, फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नाही, फक्त बनून राहील दर्शक. सी मारे का पार या षटकातील दुसरा ब्लास्ट. षटकार. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विशाल करत असताना अगदी सलामीसाठी दाखल झाला होता. थोडा वेळ घेतला स्वतःसाठी. तदनंतर आता चांगली कामगिरी. धावपळकावर धावा 6च्या मदतीने जाऊन पोहोचतील. 62 या आकड्यावर पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. पहिली सिंगल तर वेगवान गतीने पूर्ण केली. दुसरा धावेचा देखील प्रयत्न. नक्कीच आपण पाहू शकता या चेंडूवर आता 2 धावा एकवटल्या जातील. षटक समाप्तीची घोषणा. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला आणि धावपळकावर धावा अगदी आपण पाहू शकता 3 गड्यांच्या मोबदल्यात
64 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तिथे 2च धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज आदीने. तर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील मिळवली वेदांत. त्यानंतर तिसरं षटक सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा आधी दाखल झाला होता. तिथे धावा त्याने खर्च केल्या 25 आणि या षटकामध्ये चौथं षटक हाताळण्यासाठी धनवंत दाखल झाले होते. 24 धावा एकंदरीत खर्च केल्यात. अगदी आपण पाहू शकतात हे 2 षटक टर्निंग पॉइंट ठरले टीम क्षेत्ररक्षण करणाऱ्या जयनमान कोंडेसागरी क्रिकेट संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर आता शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आता दिनेश दाखल झालाय. पहिला चेंडू फटका खेळायचा होता परंतु आता लेगस्टिकला मिस करत रिव्ह्यूची मागणी केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने वाईट साठी. वाईट बॉल असेल. यावेळेस फटका ऑन साइड ऑफ साइडला चांगला अगदी ओव्हर दी कव्हर्स फटका खेळायचा होता परंतु एकच सिंगल या चेंडूवर एकवडले गेले. सध्याच्या घडीला सायकिंग एंडवर ज्याच्या बॅट मधनं मोठे फटके येत आहेत तो विशाल आता सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करताना दिसेल. चांगली कामगिरी त्याची या मॅच मध्ये राहिले. वैयक्तिक 38 धावेवर खेळतोय तो. चांगली कामगिरी सलामीसाठी दाखल झाला होता. थोडा वेळ दिला त्यानंतर फलंदाजी त्याची चांगली राहिली. 38 धावांवर वैयक्तिक खेळतो. त्यानंतर त्याची साथ देण्यासाठी संदीप 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झाला. एकंदरीत 19 धावेवर तो बॅटिंग करतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी करत असताना धावपळकावर धावा 66 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. बिग हिट केला. शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय आणि फाईन लेगच्या दिशेने विशालच्या बॅट मधनं मोठा प्रहार षटकार. षटकार आणि षटकाराच्या मध्ये ते धावपळक 72 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. एकंदरीत पहिल्या 2 षटकामध्ये धावांसाठी संघर्ष राहिला होता मात्र विशालची कमालीची फलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा वाईड लाईनचा उपयोग करायचा होता गोलंदाजाला. पहिली सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकच धावेवर समाधान मानलंय. धावपळक 73 या आकड्यावर जाऊन पोहोचेल टीम भरत शिंगोळे स्मृती धडाकेबाज वडवली क्रिकेट संघाचं चांगलं क्रिकेट मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच कोंडेसागरे संघ हवी झाला होता मात्र तिथून धावसंख्येला कोंडी फोडण्याचं काम फलंदाज संदीप आणि विशालच्या माध्यमातून केलं जात आहे. विशालचं विशेष कौतुक असेल. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून 45 धावेंवर खेळतोय. शॉर्ट पिच चेंडू हुक करायचा होता परंतु कार्पेटच्या साह्याने आता चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगलं राहिलं. त्या दरम्यान आता या चेंडूवर एक सिंगल एकवडली जाईल. धावपळक 74 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. शेवटचं षटक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश. एकंदर या षटकामध्ये एक षटकार जर वगळला तर तिथून पुढे कामगिरी चांगली राहिली. गोलंदाज दिनेशचे अगदी सिंगल वर समाधान मानण्यास त्यांनी फलंदाजांना प्रवृत्त केले. 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक आहे.
मात्र यावेळेस मैदानामध्ये विशाल थांबण्याचं नाव घेत नाहीये. सफल झाले, फटका चांगला आहे आणि दुसरा ब्लास्ट या षटकातील षटकार धावपळक जाऊन पोहोचेल 6च्या मदतीने 80 आकड्यावर. आणि विशेष कौतुक विशालचं, ज्याने या आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये 50 धाव्यांची वादळी खेळली. एकदा बॅट वर करायचे फलंदाज विशाल. कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झाला होता. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्येवर संघर्ष राहिला होता, मात्र तिथून पुढे चांगली कामगिरी त्याची माध्यमातून आपल्या संघासाठी. वाईड लाईनचा उपयोग, एक सिंगल पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्नात आता अर्धशतकीय खेळणारा फलंदाज विशाल शेवटच्या चेंडूवर होईल बाद. पहिल्या डावामध्ये टीम धडाकेबाज वडवली संघाची धावपळक एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यात जाऊन पोहोचेल 81 आकड्यावर. आणि दुसऱ्या डावामध्ये जय हनुमान कोंडेसागरी क्रिकेट संघाला निर्धारित 5 षटक 30 चेंडूमध्ये धावा बनवाव्या लागतील 82. कुडवली गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, क्रिकेटवर अफाट प्रेम असलेलं व्यक्तिमत्व आमचे भाऊजी शिवाजी हरी सासे इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील यजमान कमिटीच्या माध्यमातून व ग्रामस्थ मंडळांच्या माध्यमातून व बेस्ट ऑफ टेमगाव संघाच्या माध्यमातून सहर्ष मनापासून स्वागत. त्यांना विनंती करतो की स्थानापन्न व्हा आपली व त्याचप्रमाणे या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. शिवाजी हरी सासे यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करूयात. प्रभाकरची ढोळे यांच्या शुभ हस्ते. शिवाजी हरी सासे यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करूयात. त्यांना विनंती करतोय की निश्चय निश्चयाचा महामेरू बहुतचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक शंभूराजे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवशाहू फुले आंबेडकरांना मी त्रिवार मानाचा मुजरा करतो. आणि आपल्या सर्वांचं या गोजेरी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम या पहिल्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला कोंडे साखरे संघ आहे. दोन मातब्बर एकमेकांच्या विरोधामध्ये भिडतायत. पहिल्या सत्रामध्ये धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघाचा खेळ चांगला राहिला, कारण 81 धावा त्यांनी धावफलकावर लगावल्या गेल्या आणि 82 धावांचं भलं मोठं आव्हान खऱ्या अर्थाने कोंडे साखरे संघासमोर ठेवलं गेलंय. पहिल्या डावाला खऱ्या अर्थाने कोणी जर का आकार दिला असेल तर धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघ अडचणीमध्ये असताना त्यांच्यासाठी कोणी उभा राहिला असेल तर वडवली संघाचा विशाल. कारण आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये पहिली वैयक्तिक अर्धशतकीय खेळी आजच्या दिवसामध्ये साकारली ती विशालने. काल देखील आपण बेस्ट ऑफ टेमगाव संघाकडून खेळत असताना पवनने अर्धशतकीय खेळी केली होती. याचाच अर्थ या गोजेरी चषकामध्ये प्रत्येक दिवसामध्ये एक अर्धशतक होतो का,
याची कुठेतरी कल्पना यायला लागली आहे, याची कुठेतरी प्रचिती प्रेक्षकांना पाहायला मिळते. कारण पवनने काल अर्धशतकीय खेळी केली, आज विशालने अर्धशतकीय खेळी केली आहे. आता पुढच्या सत्रामध्ये, पुढच्या डावामध्ये मला वाटतं पारस शिंदे आणि दिनेश सलामीसाठी जात आहेत. कुठेतरी सलामीवर जोडीमध्ये, पारंपरिक सलामीवर जोडीमध्ये बदलाव करण्यात आलाय. अमोल काहीसा मागे खेळतोय आणि दिनेशचं इथे प्रमोशन झालंय, दिनेशला पुढे पाठवलंय. तर या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आमचे सर्वांचे लाडके शिवाजीदादा सासे हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तर त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. खऱ्या अर्थाने पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान झाला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. कारण अतिथी देवो भव हे आपल्याला आपली हिंदू धर्म संस्कृती शिकवते आणि त्याच संस्कृतीला अनुसरून आपण शिवाजीदादा सासे यांचा इथं व्यासपीठावर शुभ सन्मान करतोय. मी प्रभाकरजी ढोळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते शिवाजीदादांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचंय. सर सामना 1 मिनिट फक्त होल्ड करा. पाहुण्यांचा शुभ सन्मान इथं केला जातो. कॅमेरामन क्रिकेटवर अत्यंत प्रेम असणारं व्यक्तिमत्व, कुडवली गावचे आमचे लाडके शिवाजीदादा सासे यांचा शुभ सन्मान आपण इथे व्यासपीठावर करतोय. प्रभाकरजी ढोळे यांच्या शुभ हस्ते दादांना शाल व पुष्पगुच्छ देऊन दादांचा यथोचित मान सन्मान ही आमची जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडत असताना चला सामन्याला आपण करूया सुरुवात. सामन्याला जशी सुरुवात होईल, धीरज गोलंदाजी मार्कवर असतील. पारस आणि दिनेश अशी सलामीवर जोडी. पारस नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, दिनेश स्ट्रायकिंग एंडला. आणि पहिल्या चेंडूवर इथं आक्रमण केलंय आणि फटका चांगला पाहायला मिळतोय. मात्र तितकेच चांगला झेल विकासच्या माध्यमातून, एडिटर विकासच्या माध्यमातून चांगला झेल, फलंदाज बाद. चांगला फटका दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. मात्र जजमेंट कमालीचं राहिलंय ते क्षेत्ररक्षकाचं. काय झेल ठिपलाय असं वाटलं होतं, कुठेतरी चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. मात्र अखेरच्या क्षणाला चेंडूला प्ले मध्ये ठेवलं गेलं आणि झेल देखील कॅरी झाला. फलंदाज बाद होतोय. तर सर्व क्रिकेट रसिकांना, इथे उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की समोर वडापावचं दुकान देखील आहे. जर कोणाला आवश्यकता असेल तर तिथे जाऊन स्वखर्चाने वडापाव, तुम्ही वडापावचा आस्वाद घेऊ शकता. गणेश वडापाव सेंटर आपल्या इथे उपस्थित आहे. तर कोणाला आवश्यकता असेल तर तिथे जाऊन तुम्ही वडापावचा आस्वाद घ्या. ही सेवा स्वखर्चाने असेल याची देखील नोंद घ्या. मात्र वळूया सामन्याकडे. काय सामना रंगतोय. 82 धावांचा पाठलाग करत असताना सलामीवर जोडी मैदानात दाखल झाली. मात्र दिनेशला आल्या पावली माघारी. खातही उघडता आलं नाही. नवीन फलंदाज अमोल मैदानात. इथे गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू जर का पाहिला तर अतिरिक्त गतीने हाताळला होता, चेंडूला गती दिली होती. मात्र जसा अमोल मैदानामध्ये दाखल झाला, चेंडूचा पेस कट ऑफ केला, चेंडूची गती धीमी केली आणि त्याचा फायदा इथे मिळतोय गोलंदाज धीरजला. इथे वाईट चेंडू येतोय, अवांतर चेंडू येतो आणि मला वाटतं अवांतरच्या माध्यमातून संघाचं खातं उघडलं जात आहे. एक धावफलकावर जोडली जाईल. धीरजचा पुढचा चेंडू आणि इथे मोठा फटका, स्टेप आउट करून पोचवला सरळ सीमारेषे बाहेर. षटकार, 6 धावा. तरी प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की रस्त्यावर गाड्या लावू नका. आपल्यासाठी इथे प्रेक्षकांसाठी देखील स्टँड केलेले आहेत. जर स्टँड मध्ये जागा नसेल तर व्यासपीठावर देखील आपल्यासाठी भरपूर जागा आहे. आणि प्रेक्षकांना सलामी देणारा हा तडाखेबंद षटकार येतोय फलंदाज अमोलच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 6.
सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अमोलचा. विशेष करून अमोलला आपण पाहतो की नेहमीच पारंपरिक सलामीवीराच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये दाखल होत असतो. आज मात्र वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलाय. खऱ्या अर्थाने दिनेशला प्रमोशन केलं होतं, मात्र दिनेश स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर अमोल मैदानामध्ये दाखल झालाय आणि फटकेबाजीला ते सुरुवात होतीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते, मात्र अखेरच्या क्षणाला झेल संपादित झाला नाही. चेंडू धरणीला दान झाला. निश्चितपणाने मुश्किल झेल होता, कठीण झेल होता आणि अखेरच्या क्षणाला चेंडू धरणीला दान होतोय. झेल इथे सुटतोय आणि जीवनदान कोणाला मिळतोय तर हार्ड हिटर फलंदाज अमोलला इथे जीवनदान मिळते. 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या गेल्यात. 15 धावा धावफलकावर. सुरुवात तर चांगली झाली आहे कोंडे साखरे संघाची आणि इथे देखील काउ कॉर्नर रिजन मध्ये खेळलेला हा फटका, त्यावर मी इथे ती केवळ आणि केवळ एक धाव. पारस इच्छुक होते खऱ्या अर्थाने दुसरी धाव घेण्यासाठी, मात्र अमोलने नकार दिला. शेवटच्या चेंडूवर येणारी ही एक धाव, पहिल्या षटकांत ती धावा धावफलकावर 16. स्वतःच्या संघासाठी मोलाचं योगदान देऊन आमचे मित्र कार्तिक मैदानातून बाहेर पडताना आपण पाहिले. विशाल यांचे सबस्टिट्यूट म्हणून मैदानात उतरले होते, मात्र आता विशाल फिट अँड फाईन दिसत आहेत, मैदानामध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात आणि जिंकण्यासाठी अजून देखील 65 धावांची गरज असेल. 66 धावांची, माफ करा. गोलंदाजी मार्कवर रवी येतात, रवी वारगडे. वडवली संघाचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. आता रवीवर जबाबदारी असेल, कारण पहिल्या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा आल्यात. कोंडे साखरे संघ आवश्यक धावगतीने धावा गोळा करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात आणि रन रेट देखील 16.50 काहीतरी आहे. म्हणजे चांगल्या धावगतीने आतापर्यंत अमोलने धावा गोळा केल्यात. विशेष करून खरोखर अमोलचं दाद द्यावी लागेल, कारण 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि या ग्राउंडवर धावा बनतात. काल देखील आपण खूप धावा या ग्राउंडवर बनताना पाहिल्यात. ब्राह्मणगाव संघाने पहिल्या सामन्यात 94 बनवल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये टेमगावने 104 बनवल्या होत्या. म्हणजे या ग्राउंडवर, या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण टेमगाववर धावा बनताना आपण पाहतो. निश्चितपणाने वाईड येतो, वाईड +1 अशा 2 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये कोंडे साखरे संघाच्या धावफलकावर जोडल्या जातील. खरं तर टेमगावकरांचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण स्पर्धेचा पहिलाच वर्ष आहे. मात्र या स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेचं नियोजन पाहता कोणी असं सांगणार नाही की हे स्पर्धेचं पहिलं पर्व आहे. काय कमालीचं आयोजन इथं सध्याच्या घडीला संपूर्ण टेमगावकरांच्या वतीने आणि बेस्ट ऑफ टेमगाव संघाच्या वतीने गोजिरी चषक 2026 आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका चांगला पाहायला मिळतो. काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झालेत, क्षेत्ररक्षण केलं, फेकी करतील. तदरम्यान एकच धाव इथे धावून पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्यासाठी खऱ्या अर्थाने इच्छुक होते अमोल, मात्र पारस यांनी नकार दिला आणि एकाच धावेवर समाधानी राहावं लागतंय. आणि इथे काय घडतंय, रवी वारगडे आपला क्लास दाखवतात. सरळ खोलात टाकलेला चेंडू करेल इथं फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद, फलंदाज पारस शिंदे बॅक टू द पवेलियन.
पारस शिंदे बाद झाला. खऱ्या अर्थाने पारस कडून खूप अपेक्षा होत्या. नवीन फलंदाज वेदांत शिंदे मैदानामध्ये जात आहेत. कोंडे साखरे संघाचे जे प्रमुख 4 स्तंभ त्यापैकी एक म्हणजे पारस, आणि पारस एक खांब तर कोसळवलाय वडवलीच्या या गोलंदाजाने. आता वेदांत शिंदे मैदानामध्ये दाखल झालाय. रवी आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू खाली, केशव माळी येतात आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल संपादित करत असताना विकेटचं पतन. फलंदाज वेदांत देखील गोल्डन डकचा शिकार. आज शास्त्रीनगर संघ देखील इनॅक्शन मध्ये असेल आणि शास्त्रीनगर संघाचा मोठा चाहता वर्ग सध्याच्या घडीला मैदानामध्ये उपस्थित आहे. आणि सगळ्या क्रिकेट रसिकांचं खऱ्या अर्थाने मनोरंजन सध्या मैदानामध्ये या दोन संघांच्या वतीने सुरू आहे. पहिलाच सामना आहे. पहिल्याच सामन्यामध्ये रंगत येते. कधी गोलंदाज हवी ठरतायत, कधी फलंदाज हवी ठरतायत. आणि इथे लाऊड अपील खेळली आहे जरूर, मात्र पंचांनी इथे दात फेटाळली आहे. पंच आमचे तटस्थ आहेत. खऱ्या अर्थाने पंच तटस्थ आहेत आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. कारण एज साठी कोणत्याही प्रकारची रिव्ह्यू सिस्टम नसेल आणि पंच आम्हाला कळवतात षटक इथे समाप्त होईल. पहिलं षटक, दुसरं षटक इथे समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकांती खऱ्या अर्थाने कोंडे साखरे संघाच्या धावफलकावर धावा लावल्या गेल्या. 10.00 च्या सरासरीने 20. वडवली संघाकडून तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. सोमनाथ भुईर येत आहेत आणि कार्तिक खूप खुश आहेत. खऱ्या अर्थाने वडवली संघ चांगलं कामगिरी करतोय आणि कार्तिकचं पूर्ण लक्ष या सामन्यावर खऱ्या अर्थाने आहे आणि असायला पाहिजे. कारण गावचा संघ मैदानात खेळतोय तर गावच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे खऱ्या अर्थाने उपस्थित राहिलं पाहिजे आणि ते राहतात. प्रत्येक सामन्याला ते आवर्जून उपस्थित असतात. वडवली संघाचे एक खंबे समर्थक, निष्ठावंत खेळाडू म्हणजे कार्तिक कराळे के. इथे सोमनाथ. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. एक धाव पहिल्या चेंडूवर आली आहे आणि इथे मोठा फटका खेळला जातोय आधीच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषे पार, षटकार. धन्यवाद डीजे. सोमनाथ वर केला आक्रमण, सोमनाथ वर केला प्रहार, षटकार आला. जर का धावफलकाचा विचार केला इथून पुढे देखील धावा बनवू शकतात. कारण वडवली संघाच्या 2 षटकांचा विचार केला तर 2 षटकांमध्ये 15च होत्या. कोंडे साखरे संघ त्या मानाने कंपॅरिझन मध्ये पुढे आहे वडवली संघाच्या. आणि इथे काय घडतंय, विकेट किपरची कमाल. वाईट चेंडू तर असेल मात्र स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये इथे विकेटचं पतन होत आहे. गडी बाद होईल. आदी शिंदे बॅक टू द पवेलियन. फलंदाज सेफ असेल. ऑन द लाईन पाय होता फलंदाजाचा. बॅकफूट पॉपिंग क्रीज मध्येच आहे.
आणि ते बॅकफूट ऑन द लाईनच आहे, त्यामुळे फलंदाज सेफ असेल. वाईट चेंडू जरूर असेल. आज डगआउट मध्ये निलेश गायकवाड देखील आहेत. या अगोदरच्या सामन्यांमध्ये काही कारणास्तव 12th मॅनच्या भूमिकेमध्ये बसत होते, पण आज मात्र डगआउट मध्ये आहेत. फलंदाजीसाठी येतात का हे देखील पाहावं लागेल. मात्र इथं मैदानात घडतंय काय, तर वाईट चेंडू येतोय, सलगचा दुसरा. फटका चांगला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथं 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या संपूर्ण स्पर्धेचं खऱ्या अर्थाने लाईव्ह प्रक्षेपण आपण युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहतोय. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह, भावेश म्हात्रे अँड ऑल टीम. फार दूरवरून इथवरचा प्रवास केलाय, कारण डोंबिवली विभागामधलं एक दिग्गज आणि मोठं नाव आहे ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हचं. आणि या स्पर्धेसाठी आपण खास डोंबिवलीवरून त्यांना इकडे बोलवलंय. आणि क्वालिटी विथ क्लॅरिटी असं थेट प्रक्षेपण सध्याच्या घडीला त्यांच्या माध्यमातून देखील सुरू आहे. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह. जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि या सामन्यांचा आस्वाद घ्यायला विसरू नका. दरम्यान एक धाव इथं मैदानामध्ये धावून पूर्ण होतीये. धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत धावा धावफलकावर लावल्या गेल्यात 33-33. सोमनाथचा पुढचा चेंडू आणि इथे काय घडतंय, विकेटचं पतन. यष्टया उद्ध्वस्त, बॅटची कडा आणि झेल झालाय, फलंदाज बाद. आज वडवलीचे खूप सारे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, खेळाडू आहेत, कारण एकाच दिवशी वडवली गावचे 3 संघ आज खेळणार आहेत. जशा प्रकारची कामगिरी सध्या धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीची सुरू आहे, तर पहिल्या सामन्यामध्ये तरी वडवली संघाचं वर्चस्व दबदबा निर्माण होतोय. आणि अशाच प्रकारची कामगिरी जर का चालू राहिली तर निश्चितपणाने धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या सामन्यामध्ये विजयाला गवस निघालेल. मात्र कोंडे साखरे संघ देखील कमी नाहीये. निलेश गायकवाड आताच मैदानामध्ये दाखल झालेत, काय करतात पाहूयात. आणि इथे कव्हर रिजन मध्ये फटका चांगला पाहायला मिळतोय. आणि जसे मैदानामध्ये दाखल झाले निलेश यांनी चेंडू धाडलाय सीमारेषे पार, चौकार. मध्ये 37 झालेत. आता 12 मध्ये 46 बनवायचे, म्हणजे 23.00च्या 12 मध्ये 45 बनवायचे होऊ शकतात. कालच्या दिवसामध्ये देवगाव संघाकडून गोलंदाजी करत असताना माझ्या विरोधामध्ये खूप आक्रमण झालं होतं. 21 धावा माझ्या एका षटकामध्ये गेल्या होत्या आणि आम्ही सामना पराभूत झालो होतो. आमचे वडवलीचे मित्र आम्हाला ती आठवण करून देतात. पण ठीक आहे मित्रा, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. गोलंदाज कधी हवी ठरू शकतो, कधी फलंदाज हवी ठरू शकतो. फलंदाजी करत असताना आम्ही देखील तशा प्रकारची कामगिरी करत असतो. पण गोलंदाजांसाठी खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ म्हणजे खूप दुःखदायक असतो. इथे काय घडतंय तर विकेटचं पतन होत आहे.
गोलंदाजाने या अगोदर 5 षटक चांगले टाकलेले असतात ते कोणी लक्षात ठेवत नाही, पण मात्र एखादा षटक जर का खराब पडला ना तर तो गोलंदाज नेहमी सगळ्यांच्या स्मरणात राहतो आणि शिव्या खात असतो गावामध्ये. पण ठीक आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये चालू असतं. पहिल्याच धावेला आऊट झालाय. फलंदाज होईल बाद. आधी बाद झालाय. आणि इथे निलेश गायकवाडच्या बाद मधून चेंडू सीमा पार, षटकार. धन्यवाद डीजे. जसा निलेश मैदानामध्ये दाखल झालाय, आक्रमणाला सुरुवात झाली आहे, कोंडे साखरे संघाच्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. दुखापतग्रस्त आहेत खऱ्या अर्थाने निलेश. याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की निलेश या अगोदरच्या स्पर्धांमध्ये 12th मॅनच्या भूमिकेमध्ये, मात्र आज संघाला गरज आहे तर मैदानामध्ये दाखल झालेत. काय आणि काय अफलातून फटकेबाजी सध्या मैदानात सुरू केली आहे. षटकार आलाय आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसलाय. केशव चेंडू खाली करणार नाही कोणती चूक. योगेश यांना सफलता. फलंदाज निलेश बाद. यानंतर होणारा सामना जय गावदेव वडवली संघ आणि शास्त्रीनगर दुधाळेपाडा. तरी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचंय. डॉट बॉल येतोय. आता सामना बराच लांब राहिलाय, दूरवर राहिलाय कोंडे साखरे संघासाठी. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र शरीरयष्टी योगेश सरांची इतकी मोठी आहे की चेंडू पकडण्यासाठी खाली वागता वागता चेंडू निघून गेलाय. उंच पुऱ्या शरीरयष्टीचे आमचे योगेश दादा. आणि इथे फुलटॉस डिलिव्हरी, त्याच्या घेतलाय समाचार. चेंडू चालाय सीमा पार. धन्यवाद डीजे. जात होता आणि त्यावर चौकार जरूर मिळेल, मात्र फेअर डिलिव्हरी. इथे उपस्थित झालेत वडवली संघाचे जयगावदेव संघाचे संघनायक आहेत. शास्त्रीनगर दुधाळेपाडा संघ आपल्याला विनंती आहे की आपलं संघनायक त्वरित पाठवा. खऱ्या अर्थाने इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी असतं, मात्र काही कारणास्तव आपण ते करू नाही शकलो. मात्र आता विलंब करू नका, लगेच नाणेफेकीसाठी या, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जायला लागेल. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. इथे काय घडतंय. चेंडू हवेत, चेंडूवाले क्षेत्ररक्षक करणार नाही चूक. फलंदाज होईल बाद. गडी बाद होईल. विकेटचं पतन. जय गावदेव स्पोर्ट्स संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. वडवली संघाचे कर्णधार देखील इथे उपस्थित. आपण लगेच नाणेफेकीचा कौल करून घेऊ. टॉस का बॉक्स कक्षामध्ये यायचं दोन्ही संघांच्या संघनायकांनी. आणि मी विनंती करतोय माननीय श्री वसंतजी डोळे आपल्या शुभ हस्ते यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचे.
पहिल्या दिवसापासून वसंतदादांचे खऱ्या अर्थाने या स्पर्धेवर प्रेम आम्हाला पाहायला मिळते, कारण गावची स्पर्धा आहे आणि गावच्या स्पर्धेला समर्थन, गावच्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने पाठबळ ज्यांचं राहिलंय ते आमचे लाडके वसंतदादा डोहळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. येस, धनवंत मैदानामध्ये दाखल होत आहेत. धनवंत यांनी चांगलीच नेहमीच गोलंदाजी चांगली करतात, आज काहीसे मागणे ठरलेत, मात्र बॅटिंग करत असताना तेवढा धावा जमा करतात का पाहूयात. मला वाटतंय दुधाळेपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. शास्त्रीनगर दुधाळेपाडा संघाने बॉलिंग घेतली आहे आणि घडतंय काय, मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक घेत आहेत ते गोलंदाज रवी वारगडे. या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक रवी वारगडे यांच्या माध्यमातून. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेणारा देखील गोलंदाज तोच होता ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केला की 21 धावा त्याने धावफलकावर खर्च केल्या होत्या. देवगाव संघाचा स्वप्नील पोटेनेच हॅट्रिक घेतले या स्पर्धेमधली. मी याच गोष्टीचा उल्लेख केला होता की गोलंदाज कधी भारी ठरतोय, कधी गोलंदाजावर फलंदाज भारी ठरत असतात. क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये कोण कधी कोणावर भारी ठरेल हे सांगता येत नाही. आणि इथे नाईस फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग वैभव शिंगोळे. वैभवने पहिला झेल सोडला होता पहिल्या षटकामध्ये, मात्र आता डेडिकेशन पाहू शकता. खऱ्या अर्थाने खाटेकर संघाचे वाघ, MGCA चे खजिनदार जगदीशजी भाग्यवंत हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या गोजीर चषकाच्या वतीने करूयात हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आणि एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल मला वाटतंय. आणि इथे शेवटचा चेंडू येतो निर्धाव आणि इथे भला मोठा विजय संपादित केलाय स्वर्गीय भरत स्मृती धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघाने. अभिनंदन.